Hey guys, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande, again with you with the lecture series of the Maharashtra Rent Control Act. सो फ्रेंड्स, आपण सेक्शन 22 पर्यंत कंप्लीट केलेला आहे डीपली, आणि त्यानंतर आपण येतोय आज सेक्शन 23, दॅट इज चॅप्टर 5 पासून सुरुवात होती आहे याची. आणि या चॅप्टरमध्ये दोन सेक्शन दिलेले आहे, सेक्शन 23 अँड 24. तर आज आपण दोन्ही सेक्शन बघून घेऊया, बट व्हिडिओ थोडा लॉंग होण्याची शक्यता आहे. सो बिकॉज सेक्शन फार मोठा आहे. स्पेशल प्रोव्हिजन फॉर रिकव्हरी ऑफ पोजेशन इन अ सर्टन केसेस. स्पेशल प्रोव्हिजन आहे रिकव्हरी प्रेमायसेसचे घेण्यासाठी इन अ सर्टन केसेस. तर कुठल्या केसेसमध्ये हे स्पेशल प्रोव्हिजन इथे दिलेले त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. सेक्शन 23 मध्ये सांगितलं आहे, मेंबर ऑफ आर्म फोर्स ऑफ युनियन, सायंटिस्ट ऑर देअर सक्सेसर इन इंटरेस्ट एंटायटल टू रिकवर पोजेशन ऑफ प्रिमायसेस रिक्वायर्ड फॉर देअर ऑक्युपेशन. ओके, सो हेडिंगमध्ये सगळं सांगितलं आहे की जे कोणी आर्म फोर्सेस आहे, सायंटिस्ट आहे आणि त्यांचे सक्सेसर इन इंटरेस्ट जे आहेत, म्हणजे त्यांची डेथ वगैरे झाल्यानंतर जे कोणीही त्यांचे फॅमिली मेंबर सक्सेसर इन इंटरेस्ट आहे ते एंटायटल आहे पोजेशन रिकवर करण्यासाठी. सो रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये ऑफकोर्स पोजेशन कशाचं असणार आहे, तुमच्या रेंट प्रिमायसेसचं. सो रिक्वायर्ड फॉर देअर ऑक्युपेशन, बट रिक्वायरमेंट ही ऑक्युपेशनची राहणार आहे. त्यांनाही जेव्हाही गरज पडेल ऑक्युपेशनची तेव्हा ते इथून रिकवर करून घेऊ शकतात. त्यासाठी काही प्रोव्हिजन दिले, स्पेशल प्रोव्हिजन दिले, त्यांना रेग्युलरली सूट इन्स्टिट्यूट करण्याची गरज नाही. तर या स्पेशल प्रोव्हिजनमधून ते जाऊ शकतात. सो अ लँडलॉर्ड हू, एक लँडलॉर्ड आहे तो की इज अ मेंबर ऑफ ए आर्म फोर्सेस, आर्म फोर्सेसचा मेंबर आहे, ऑफ द युनियन ऑर वॉज द अ मेंबर अँड हॅज रिटायर ॲज सच विच टर्म्स शॅल इन्क्लूड्स अ प्रीमॅच्युअर रिटायरमेंट. ओके, सो इथे म्हटलं आहे जो कोणी आर्म फोर्सेसचा मेंबर आहे, युनियनचा असेल, मग तो रिटायर्ड असेल, किंवा विच टर्म शॅल इन्क्लूड्स प्रीमॅच्युअर रिटायरमेंट. इथे प्रीमॅच्युअर रिटायरमेंट्सलाही इन्क्लूड केलेलं आहे. मुदतपूर्व म्हणजे समजा जर व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन कोणी मुदतपूर्व रिटायर झाले असेल तर त्याही रिटायरमेंट पर्सनचा इथे समावेश केलेला आहे. सो सेकंड इज होल्ड सायंटिफिक पोस्ट. कुठलाही सायंटिफिक पोस्ट होल्ड करणारा इथे एक ऑफिसर असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचा वगैरे, तर इन द डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, ठीक आहे की नाही, अणुऊर्जा क्षेत्रामध्ये किंवा अणुऊर्जा डिपार्टमेंटमध्ये तो काम करत असेल, ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर इन एनी ऑफ इट्स एडेड इन्स्टिट्यूशन, कुठल्याही एडेड इन्स्टिट्यूशनमध्ये असेल, हेअर इन आफ्टर इन द सेक्शन रिफर्ड टू ॲज अ सायंटिस्ट. तिथे आता पुढे इथून त्याला सायंटिस्ट असा शब्द दिलेला आहे, जो की डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीमध्ये काम करतो, सायंटिफिक पोस्ट होल्ड करतो, त्याला इथून सायंटिफिक या पूर्ण सेक्शनमध्ये सायंटिस्ट असा शब्द त्यांना उच्चारण्यात येणार आहे. or was such a scientist and retire as such which term shall include the premature retirement. ऑफकोर्स इथे सुद्धा म्हटलं आहे की मुदतपूर्व रिटायरमेंट जरी त्यांनी घेतली असेल तरी इथे त्याला रिटायर पर्सन समजल्या जाणार आहे. and 1 year has not elapsed since his retirement on the date of making the applications. ओके, इथे म्हटलं आहे ज्या दिवशी तुमची रिटायरमेंट झाली त्यानंतर तुम्ही तुमच्या घराकडे निघालात किंवा गावाकडे तुमच्या आलात आणि मग तुम्हाला माहिती आहे की तिथे जे आपलं घर आहे, राहतं घर, ते ऑलरेडी टेनंट तिथे राहते, तर रेंटनी दिलं आहे. बट आता तुम्ही वापस आल्यानंतर रिटायर होऊन तिथून जिथे कुठे तुम्हाला आता घरी आपल्या राहायचं आहे तर तिथे तर टेनंट आहे, तर मग त्यांना तुम्हाला काढणं गरजेचं आहे की आता आम्हाला दुसरं ऑक्युपेशन्स नाही आहे, दुसरी प्रिमायसेस नाही आहे राहण्यासाठी, आणि तुम्ही आम्हाला इथे खाली करून द्या. पण ते देत नसतील तर इथे सगळे प्रोव्हिजन्स दिलेले आहे. मग त्यांना काय काय स्पेशल प्रोव्हिजन आर्म फोर्सेस सायंटिस्ट लोकांसाठी इथे दिले आहेत ते सांगतात. तर हे म्हणतात की समजा जर तुम्हाला ॲप्लिकेशन फाईल करण्याचं काम पडलं तर ज्या दिवशी तुमची रिटायरमेंट झालेली आहे सायंटिस्ट म्हणून त्याच्या वर्षाच्या आत तुम्ही ॲप्लिकेशन कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे दाखल करावं की हा जो प्रिमायसेस आहे आम्हाला तो खाली करून पाहिजे आहे टेनंटकडून, कारण आम्ही तिथनं रिटायर झालो आहे, आता आम्हाला आमच्या घरी राहायचं आहे आणि तिथे टेनंट आहे ते की रिकवर करून देत नाही आहेत. ओके, सो इज अन एम्प्लॉय ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कुठलाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एम्प्लॉय असेल, गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट ऑर युनियन टेरिटरीज, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट गव्हर्नमेंट, हेअर इन आफ्टर रिफर्ड टू ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट. ठीक आहे, ते इथून पुढे त्यांना गव्हर्नमेंट सर्वंट म्हटलं जाणार आहे आणि त्यांनाही इथे स्पेशल प्रोव्हिजन्समध्ये इथे त्यांना जागा मिळालेली आहे. and has retired as such which terms shall include premature retirement. डेफिनेटली त्यांनी सुद्धा प्रीमेच्युअर मुदतपूर्व रिटायरमेंट घेतली असेल तर त्यांना सुद्धा इथे रिटायर पर्सन म्हटल्या जाणार आहे. and has retired as such within the which terms shall include premature retirement
अँड 1 year हॅज नॉट इलॅप्स सिन्स द रिटायरमेंट ऑन द डेट ऑफ द अप्लिकेशन. डेफिनेटली ज्या दिवशी तुम्हाला रिकव्हरी ऑफ पोझिशनचं अप्लिकेशन दाखल करायचं आहे तर तुमच्या रिटायरमेंटच्या दिवसापासून 1 वर्षाच्या आत तुम्हाला ते ॲप्लिकेशन दाखल केलं पाहिजे. Shall be entitled to recover from his tenant the possession of any premises owned by him on the ground of that such premises are bona fide required by him for occupation by himself or by member of his family. जे काही तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात आणि जे काही तुम्हाला टेनंटकडनं तुमचे प्रिमायसेस आता राहण्यासाठी वापस पाहिजे तर तिथे बोनाफाईडली प्रामाणिकपणे की तुम्हाला दुसरं कुठलेही प्रिमायसेस त्या एरियामध्ये राहण्यासाठी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते आता रिटर्न हवं आहे. बाय मेकिंग अन ॲप्लिकेशन फॉर द पर्पज ऑफ रिकव्हरी ऑफ पोझिशन तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता ऑफ द प्रिमायसेस टू द कम्पेटंट ऑथॉरिटी. तर व्हॉट इज कम्पेटंट ऑथॉरिटी हे आपण नंतर बघूया सेक्शन 4D मध्ये. अँड द कम्पेटंट ऑथॉरिटी शॅल मेक अन ऑर्डर ऑफ द इव्हिक्शन ऑन द ग्राउंड इफ. ओके, सो हे अशा प्रकारचे जर ॲप्लिकेशन्स कम्पेटंट ऑथॉरिटीकडे गेले आणि कम्पेटंट ऑथॉरिटीला जर वाटलं की हे जे आहे ते इव्हिक्शन करणं गरजेचं आहे, टेनंटचं लँडलॉर्डला प्रिमायसेस रिकवर करणं गरजेचं, देन कम्पेटंट ऑथॉरिटी तशाप्रमाणे इथे ऑर्डर काढणार आहेत. देन सेकंड इज ए क्लॉजमध्ये सांगितलं इन द केस ऑफ ए लँडलॉर्ड हू इज अ मेंबर ऑफ द आर्म फोर्स ऑफ द युनियन ही प्रोड्यूस्ड अ सर्टिफिकेट साइन्ड बाय द ऑथराइज्ड ऑफिसर टू द इफेक्ट दॅट. ओके, सो इथे जर तुम्ही आर्म फोर्सेसचे मेंबर असाल तर तुम्हाला तुमचे जे काही ऑथराइज्ड ऑफिसर आहे त्यांच्याकडनं एक सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे की तुम्ही केव्हा रिटायर झालात, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली का, तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात का किंवा होतात का, या सगळ्या गोष्टीबद्दल एक सर्टिफिकेट तुम्हाला कॉम्पिटंट ऑथॉरिटीला देणं गरजेचं असतं. मग आर्म फोर्सेस असेल तर आर्म फोर्सेसचा कुणीही ऑथराइज्ड ऑफिसर असेल त्यांच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट्स घेऊन येऊ शकता. देन फर्स्ट सेकंड क्लॉज इथे दिलेले आहे ए मध्ये ही इज अ मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस ऑफ द युनियन ऑर दॅट वॉज सच अ मेंबर अँड हॅज रिटायर ॲज सच. सर्टिफिकेटमध्ये काय लिहायचं आहे तर सर्टिफिकेटमध्ये की तुम्ही तिथे सर्व्हिसवर आहात किंवा सर्व्हिसवर होतात, आता रिटायर झालात. ओके, आणि जी काही डेट आहे रिटायरमेंटची ही डज नॉट possess any other premises suitable for residence in the local area where the premises are situated. ओके, सो ज्या एरियामध्ये तुम्हाला आता निवास करायचा आहे रिटायर झाल्यानंतर तर त्या एरियामध्ये तुमच्याकडे दुसरे प्रिमायसेस कुठलेही राहण्यासाठी नाही आहे, फक्त ते एकच प्रिमायसेस आहे जिथे की टेनंट आत्ता सध्या राहतोय. ओके, सो बी मध्ये इन द केस ऑफ ए लँडलॉर्ड हू इज अ सायंटिस्ट. ओके, तर लँडलॉर्ड जो आहे तुमचं सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट म्हणून रिटायर झाला आहे, सायंटिस्ट म्हणून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे किंवा सायंटिस्ट म्हणून तिथे सर्व्हिसवर आहे, त्याच्या फॅमिली मेंबरला आता इथे रिकव्हरी ऑफ पोझिशन पाहिजे आहे, पर्टिक्युलरली रेंट प्रिमायसेसचं. ही इज प्रोड्यूस्ड अ सर्टिफिकेट साइन बाय अन ऑफिसर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ऑफ ए अबोव द रँक ऑफ ए डेप्युटी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट टू द इफेक्ट दॅट. आता सायंटिस्ट असेल तर त्यांना जो कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये ॲटॉमिक एनर्जी एक्सेट्रा त्या डिपार्टमधल्या ऑथराइज्ड ऑफिसरचं इथे सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्येही ते हेच लिहिणार आहेत की किती दिवस तुम्ही तिथे काम करत होतात, रिटायर झालात का, तुम्ही रिटायर पर्सन आहात का, डेट ऑफ द रिटायरमेंट किंवा मग तुम्ही सर्व्हिसवर आहात का. ही इज प्रेझेंटली होल्डिंग द पोस्ट ओके इन द डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी और इन एनी ऑफ इट्स एडेड इन्स्टिट्यूशन स्पेसिफाईड इन सर्टिफिकेट. ओके, किंवा मग एडेड इन्स्टिट्यूशन अटॅच कुठलेही दुसरे इन्स्टिट्यूशन प्रॉपरली सायंटिफिक नसेल त्याच रिगार्डिंग दुसरं इन्स्टिट्यूट असेल तर तिथेही तुम्ही काम करता का. और ही वॉज होल्डिंग सच अ पोस्ट ॲज नाऊ रिटायर्ड विथ इफेक्ट्स फ्रॉम द डेट स्पेसिफाईड द सर्टिफिकेट. किंवा तुम्ही पोस्ट सध्या होल्ड करत आहात का किंवा तुम्ही रिटायर झालात का, रिटायर झाला असेल तर तिथे तुम्हाला रिटायरमेंटची डेटही मेन्शन करणं गरजेचं आहे, बिकॉज तुम्ही रिटायरमेंटच्या 1 वर्षामध्येच इथे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्याचा राईट आहे. ओके, सो सेकंड क्लॉजमध्ये सांगितलं आहे ही डज नॉट पजेस एनी अदर सुटेबल रेसिडेन्स एक्सक्लुडिंग एनी रेसिडेन्शियल अकोमोडेशन्स प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट इन द लोकल एरिया वेअर द प्रिमायसेस आर सिच्युएटेड. डेफिनेटली ज्या एरियामध्ये तुम्हाला येऊन आता निवासस्थान करायचे आफ्टर द रिटायरमेंट तर तिथे तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या प्रकारचा प्रिमायसेस उपलब्ध नाही आहे. सी मध्ये इन द केस ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट. ओके, आर्म फोर्सेस पाहिलं आपण, त्यानंतर आपण पाहिलं सायंटिस्ट पाहिलं, आता गव्हर्नमेंट सर्वंट कोण आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट आपल्याला क्लॉज एमध्ये पण दिलेलं आहे. त्या क्लॉज एमधल्या गव्हर्नमेंट सर्वंटलाही हेच लिमिटेशन्स यांनी इथे दिलेले आहेत. ही प्रोड्यूस अ सर्टिफिकेट साइनेड बाय द हेड ऑफ द डिपार्टमेंट, हेड ऑफ द ऑफिस ऑफ द चीफ एक्झिक्युटिव्ह पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स बाय वॉट एव्हर डिझिग्नेशन्स
कॉल्ड टू द इफेक्ट दॅट व्हॉट एव्हर डेझिग्नेशन, ज्या कुठल्याही ऑफिस डिपार्टमेंटमध्ये तो काम करतो तिथल्या ऑथराइज्ड ऑफिसरचं, हेड ऑफ द ऑफिसचं ते सर्टिफिकेट घेऊन येऊ शकतात. ओके, सो ही इज प्रेझेंटली होल्डिंग द पोस्ट. एक तर तो प्रेझेंटली पोस्ट होल्ड करत असेल त्या डिपार्टमेंटमध्ये पर्टिक्युलरली, ऑफिस ऑफ ए पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, he was holding such a post and has now retired with effects from the date specified in the certificate. रिटायर्ड पर्सन असेल तर कुठल्या दिवशी त्याची रिटायरमेंट कमेन्समेंटमध्ये आलेली आहे ती डेट इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. ही डज नॉट पजेस एनी सुटेबल रेसिडेन्स एक्सक्लुडिंग द सेम आहे, वाचण्याची अजिबात गरज नाही. त्याला जिथे निवासस्थान करायचं आहे, त्याला रिटायरमेंटनंतर जिथे जाऊन राहायचं आहे तिथे अनादर प्रिमायसेस अवेलेबल नाही आहे त्याच्यासाठी. जे काहीही प्रिमायसेस आहे तिथे टेनंट राहतो आणि तेच प्रिमायसेस त्याला रिक्वायर्ड आहे ॲक्विजिशनसाठी, जिथे की तो राहणार आहे. नेक्स्ट, सो बी मध्ये अ सक्सेसर इन इंटरेस्ट हू बिकम्स द लँडलॉर्ड ऑफ द प्रिमायसेस ओनेड बाय लँडलॉर्ड रिफर्ड टू इन क्लॉज ए. क्लॉज एमध्ये आपल्याला आर्म फोर्सेस, सायंटिस्ट आणि गव्हर्नमेंट लँडलॉर्डबद्दल त्यांनी सांगितलं की कोण लँडलॉर्ड आहे ते. आर्म फोर्सेसचे व्यक्ती जे की पोस्ट होल्डिंग करतात किंवा रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना आपल्या प्रिमायसेसवर येऊन राहायचं आहे, सायंटिस्ट आणि गव्हर्नमेंट सर्वंट. तर या तिघांचेही जर सक्सेसर इन इंटरेस्ट असेल, सक्सेसर इन इंटरेस्ट कधी येतील, जेव्हा या पर्टिक्युलर पर्सनची, आर्म फोर्सेसवाल्यांची किंवा सायंटिस्ट किंवा गव्हर्नमेंट सर्वंटची डेथ झाली असेल तर त्याचे सक्सेसर इन इंटरेस्ट रेकॉर्ड्सवर येतात. सो सक्सेसर इन इंटरेस्ट ॲज अ रिझल्ट ऑफ द डेथ ऑफ सच अ लँडलॉर्ड व्हाईल इन अ सर्व्हिस ऑर वेअर ही इज अ मेंबर ऑफ अ आर्म फोर्सेस ऑफ द युनियन विदिन 5 years ऑफ हिज रिटायरमेंट. ओके, जर तो व्यक्ती जो कोणीही लँडलॉर्ड आहे क्लॉज एमध्ये, तो जर आर्म फोर्सेसचा व्यक्ती असेल, आर्म फोर्सेसचा लँडलॉर्ड असेल, तर त्याचे जे काही सक्सेसर इन इंटरेस्ट आहेत तर 5 वर्षाच्या आतमध्ये 5 वर्षाचा टाईम लिमिटेशन पिरियड त्यांना दिलेला आहे. त्या 5 वर्षाच्या लिमिटेशन पिरियडमध्ये ते ॲप्लिकेशन करू शकता. हे फक्त आर्म फोर्सेसवाल्यांसाठीच आहे. ओके, and the second thing is within 5 years of his retirement, okay, or where he is a scientist or a government servant within 1 year of his retirement shall be entitled to recover a possession of such a premises on the ground that such a premises are bona fide required for occupation of a successor in interest himself or by any member of the family deceased landlord, by making an application for the purpose of recovery of possession of the premises to the competent authority, and the competent authority shall make an order for evictions on that ground इफ. सो इथे म्हटलेलं आहे की जे कोणी सक्सेसर इन इंटरेस्ट असेल, आर्म फोर्सेसचे असेल, तर त्यांना 5 वर्षाचा इथे पिरियड दिला आहे की ज्या दिवशी तुमची रिटायरमेंट डेट होती त्या दिवसपासून तुम्ही 5 वर्षामध्ये इथे ॲप्लिकेशन करू शकता. सायंटिस्ट असेल तर 1 वर्षाचा इथे त्यांना वेळ दिलेला आहे. In the case of successor in interest of the member of the armed forces of the union, he produce a certificate signed by authorized officer to that effect. Definitely successor in interest असेल तरीही यांना सर्टिफिकेट मात्र आणणं गरजेचं आहे. सो successor in interest is widow असेल or any other member of the family असेल, the deceased member of armed forces of the union who died while in a service of the date specified in a certificate, or of a member of the armed forces of the union who has retired and who died within a 5 years of his retirement on the date specified in the certificate. Okay, सो इथेही तेच सांगितलं आहे की 5 वर्षापर्यंत त्यांना टाईम दिलेला आहे. त्यानंतर सायंटिस्ट आहे आणि त्यानंतर सायंटिस्टही आहे, त्यांना 1 वर्षाचा टाईम दिला आहे. सेम इथे तेच सांगितलेलं आहे, याच्याबद्दल वेगळं काहीही इथे पाहण्याची गरज नाही आहे. त्यानंतर क्लॉज 1 मध्ये येऊया. अ सक्सेसर इन इंटरेस्ट इन द विडो अँड एनी अदर मेंबर ऑफ द फॅमिली डिसीज. सायंटिस्ट तर त्यांच्यासाठी 1 वर्षाचा वेळ आहे. गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर 1 वर्षाचा वेळ इथे दोन्हीही क्लॉजेसमध्ये दिला आहे. इथे पाहण्याची गरज नाही आहे. ओके, सो आणि पुन्हा सांगितलं आहे की त्यांना जे आहे ते अनादर प्रिमायसेस इथे राहण्यासाठी नाही आहे. ओके, सो सरळ आपण 2 मध्ये येऊया. तुम्ही वाचलं तरी तुम्हाला कळेल कारण तेच रिपीट यांनी तिथे केलेलं आहे. 2. Any certificate granted under subsection 1 shall be conclusive evidence of the facts स्टेटेड देअर. ओके, सो इथे म्हटलं आहे जे काही सर्टिफिकेट ऑथॉरिटीकडनं, आर्म फोर्सेसच्या, सायंटिफिक डिपार्टमेंटच्या, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या, हे जे काही तुम्ही सर्टिफिकेट्स घेऊन येत आहात कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे, तर डेफिनेटली ते कॉन्क्लुझिव्ह प्रूफ मानले जाणार आहे.
इथे एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन. ऑथराइज्ड ऑफिसर, हू इज ऑथराइज्ड ऑफिसर? सो ही इन रिलेशन्स टू द मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस ऑफ द युनियन मीन्स द कमांडिंग ऑफिसर ऑफ हेड ऑफ सर्विस इंक्लूडिंग in the case of officer retired from army the area commanders, okay, in the case of officer retired in navy the flag officers and commanding in chief naval वगैरह, ठीक आहे. अँड इन द रिटायरमेंट एअरफोर्स असेल तर स्टेशन्स कमांडर असेल, ठीक आहे. सो इथे अशा प्रकारचे ऑथराइज्ड ऑफिसर पर्टिक्युलरली आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी डिफरंट त्यांनी दिलेले आहे. मेंबर ऑफ फॅमिली, तर सक्सेसर इन इंटरेस्ट येत आहे तर डेफिनेटली मेंबर ऑफ फॅमिली म्हणजे कोण येणार? मेंबर ऑफ फॅमिलीमध्ये कोण कोण येतं? सो मेंबर ऑफ फॅमिली मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग मेंबर्स ऑफ द फॅमिली ऑफ अ मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस ऑफ युनियन, सायंटिस्ट, गव्हर्नमेंट सर्वंट यांची जी काही फॅमिली आहे ज्यांच्यासोबत राहता येते ती फॅमिली. ॲज द केस मे बी हू इज ऑर्डिनरी रिसायडिंग विथ हिम अँड हू इज डिपेंडेंट ऑन द हिम वेअर द मेंबर ऑफ आर्म फोर्सेस, सायंटिस्ट, गव्हर्नमेंट सर्वंट हॅज रिटायर ऑर डाईड. ओके, जेव्हा हे रिटायर झाले किंवा जेव्हा त्यांची डेथ झाली त्यांच्यासोबत जे कोणीही त्यांची फॅमिली राहत होती त्यांना फॅमिली मेंबर म्हणण्यात येणार आहे. एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली हू इज रिसायडिंग डिपेंडंट ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट, आणि जे कोणी डिपेंडंट होते त्यांच्यावर ती फॅमिली आहे त्यांची. और ॲज द केस मे बी डेथ नेमली. ओके, सो डेथ झाली तेव्हाही त्यांच्यासोबत आणि डिपेंडंट जे कोणीही होते मग ते इथे आहेत. तर त्यांनी स्पेसिफिकली नावसुद्धा दिले आहे. ती कोण असू शकतं? स्पाऊस आहे, फादर आहे, मदर आहे, सन, डॉटर, ग्रँडसन, ग्रँडडॉटर, सन्स वाईफ, ग्रँडसन्स वाईफ विथ द सन. सो इथे वाईफ्स, ग्रँडसन्स वाईफ, सन्स वाईफ, ग्रँडसन्स वाईफ, विडो एक्सेट्रा इथे सगळे इथे नाव दिले. हू इज इन्क्लुडेड इन द फॅमिली मेंबर्स. नेक्स्ट आहे सक्सेस आर इन द इंटरेस्ट. इफ द डिसीज्ड लँडलॉर्ड हॅज अ स्पाऊस लिव्हिंग ॲट द टाइम ऑफ हिज डेथ, स्पाऊस. ओके, सो इथे डेफिनेटली इथे म्हटलं आहे इफ द डिसीज लँडलॉर्ड, जेव्हा ही डिसीज लँडलॉर्ड आहे अँड स्पाऊस लिव्हिंग ॲट द टाइम ऑफ हिज डेथ, तर डेफिनेटली स्पाऊस आहे ॲट द टाइम ऑफ डेथ, जे कोणी त्यांच्यासोबत राहतं ते सक्सेसर इन इंटरेस्ट आहे. इन एनी अदर केस एनी अदर मेंबर ऑफ हिज फॅमिली, किंवा मग एनी अदर मेंबर जो काही फॅमिली मेंबर आहे त्यांनाही सक्सेसर इंटरेस्ट म्हणण्यात येणार आहे. इथे एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अन लँडलॉर्ड ऑर हिज सक्सेसर इन इंटरेस्ट बाय इनहेरिटन्स ऑर द अदरवाइज शॅल नॉट बी एंटायटल टू रिकवर पोझिशन. ओके, सर इथे म्हटलं आहेत की लँडलॉर्ड किंवा त्यांचे जे काही सक्सेसर इन इंटरेस्ट आहे, इनहेरिटन्स आहेत, ते इथे एंटायटल नाही आहे पोझिशन रिकवर करण्यासाठी. का? द सेक्शन्स फ्रॉम द टेनंट ऑर हिज सक्सेसर इन इंटरेस्ट बाय ट्रान्समिशन्स वेअर द लँडलॉर्ड हॅज अक्वायर्ड द प्रॉपर्टी बाय परचेस, गिफ्ट्स, exchange or otherwise, but excluding acquisitions by inheritance or successor on in case of a premises cooperative housing society, by acquisition of a share of the rights of interest in a premises, nominations. आता इथे म्हटलं की जर लँडलॉर्डनी स्वतःहून प्रॉपर्टी गिफ्ट केली असेल, काही एक्सचेंज केलं असेल किंवा काही दुसरी प्रॉपर्टी त्याच्या एक्सचेंजमध्ये ॲक्वायर्ड केली असेल, अदलाबदल केलेली असेल, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीची ती प्रॉपर्टी असेल, ती इथे डायरेक्टली या सेक्शन थ्रू लँडलॉर्ड एंटायटल नाही आहे रिकव्हरी ऑफ पोझिशन करण्यासाठी. इथे जर एंटायटल व्हायचं असेल तर तुम्हाला रेंट अग्रीमेंट थ्रू तुम्ही ते प्रॉपरली टेनंटला रेंटवरच दिलेलं असावं, तर सेक्शन 23 थ्रू तुम्ही इथे एंटायटल आहात ॲज अ स्पेशल सर्कमस्टन्सेस ऑर इन अ सर्टन स्पेशल केसेस. ठीक आहे, जे काही आर्म फोर्सेस सायंटिस्ट आणि गव्हर्नमेंट सर्वांसाठी दिलेले आहेत डायरेक्टली रिकवर पोझिशन करण्यासाठीचे केसेसमध्ये. अँड वेअर ॲट द टाइम ऑफ ॲक्विजिशन बाय परचेस, गिफ्ट्स, एक्सचेंज, अदरवाइज प्रिमायसेस हॅड बीन इन द ऑक्युपेशन ऑफ द टेनंट ऑर हॅज प्रेडिसेसर इन इंटरेस्ट from whom the tenancy has been transmitted and notwithstanding anything contained in judgment, decree, order, court, anything contained in this act or in any other law for the time being forced, the provision of explanation shall always be deemed to have for the time being in force. The provision of this explanation shall always be deemed to have applied to such a case and landlord shall not entitled to recover possession in any such a case. कुठल्याही डिक्रीमध्ये कुठेही काहीही कुठल्या ॲक्टमध्ये म्हटलं असेल, पण अशा प्रकारे इथे लँडलॉर्ड या सेक्शन थ्रू एंटायटल नाही आहे. बाकी तुम्ही CPC मधून दुसरे मार्ग कुठलेही काढू शकता बाय द वे ऑफ डिक्री एक्सेट्रा एक्सेट्रा, पण स्पेशल सर्कमस्टन्सेसमधून तुम्हाला एंटायटल होता येणार नाही. इथे फक्त रेंट अग्रीमेंट असेल तरच तुम्हाला एंटायटल आहेत तुम्ही. ठीक आहे. सो सेक्शन 4 एडेड इन्स्टिट्यूशन्स मीन्स व्हॉट? मीन्स द टाटा इन्स्टिट्यूशन ऑफ फंडामेंटल रिसर्च अँड द टाटा मेमोरियल सेंटर्स अँड ऑल्सो एनी अदर इन्स्टिट्यूशन्स विच मे बी डिक्लेअर्ड फ्रॉम द टाइम टू टाइम बाय द स्टेट गव्हर्नमेंट
in consultations with the Department of Atomic Energy to be aided institution for the purpose of this section. या सेक्शनमध्ये एडेड इन्स्टिट्यूशन सहाय्यक संस्थांनाही इन्क्लूड केलेलं आहे. सो इथे त्या सहाय्यक संस्था जिथे एक नाव दिलेलं आहे टाटा मेमोरियल आणि अन्य कुठल्याही जर एडेड इन्स्टिट्यूशन असेल तर या सेक्शनच्या अंतर्गत त्या येणार आहेत. तर हे होतं आपलं सेक्शन 23. आपण बघूया सेक्शन 24. लँडलॉर्ड एंटायटल टू रिकवर अ पोजेशन ऑफ प्रिमायसेस गिवन ऑन लायसन्स ऑन एक्सपायरी. ओके, लँडलॉर्डनी पोजेशन दिलेलं आहे आणि ते पोजेशन्स लायसन्स थ्रू तुम्हाला दिलेलं आहे. जेव्हाही लायसन्सची एक्सपायरी होईल तेव्हा लँडलॉर्ड एंटायटल होईल तुमच्याकडनं पोजेशन रिकवर करून घेण्यासाठी. ओके, notwithstanding anything contained in this act, a licensee in a possession or occupation of a premises given to him on a license for resident shall deliver a possession of such a premises to the landlord on expiry of such a period of license. जेव्हाही एक्सपायरी होईल पिरियड ऑफ लायसन्सची, जे काही तुम्ही लायसन्सचा करार केलेला आहे लेखी करार, त्याच्यामध्ये जे काही एक्सपायरी डेट आहे त्या डेटपासून लँडलॉर्ड इथे एंटायटल आहे पोजेशन रिटर्न घ्यायला. And a landlord and on the failure of the licensee to so deliver the possessions of the licensed premises, a landlord shall be entitled to recover possession of premises from a licensee. Okay, the definitely तो entitled आहे on the expiry of the period of license by making an application to the competent authority. जर दिलं नाही, फेल झाले तर तुम्ही competent authority ला application करू शकता. and the competent authority on being satisfied that the period of license has expired shall pass an order for eviction of the licensee. डेफिनेटली जर सॅटिस्फॅक्शन झालं कम्पेटेंट ऑथॉरिटीचं की पिरियड जो आहे लायसन्सचा तो एक्सपायर झाला तर कम्पेटेंट ऑथॉरिटी ऑर्डर करेल की इविक्शनसाठी. ठीक आहे. Any license to any licensee who does not deliver the possession of the premises to the landlord on expiry of the period of license and continue to be the possession of the licensed premises till he is dispossessed of the competent authority shall be liable to pay damages at double the rate of the license fee or charges of the premises fixed under the agreement of the license. जेव्हा ही लायसन्सी जो कोणी डिलिवर्ड करत नाही प्रॉपर्टी, ठीक आहे, आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड ऑफ लायसन्स अँड कंटिन्यू इन पोजेशन आहे त्याच्यामध्ये आणि टिल डिस्पोजेस्ड बाय द कम्पेटेंट ऑथॉरिटी, जोपर्यंत स्वतः कम्पेटेंट ऑथॉरिटी जाऊन त्यांना डिस्पोजेस करत नाही तर त्या डॅमेजेस जर झाले अशा सिच्युएशनमध्ये काही तर दुप्पटीने डॅमेजेस तुम्हाला त्या लायसन्सारला लँडलॉर्डला भरून देणे गरजेचे आहे. 3 मध्ये द कम्पेटंट ऑथॉरिटी शाल नॉट एंटरटेन एनी क्लेम्स ऑफ वॉट एव्हर नेचर फ्रॉम एनी अदर पर्सन्स हू इज नॉट लायसन्स सी अकॉर्डिंग टू द अग्रीमेंट ऑफ लायसन्स. ओके, इथे तुमचं लायसन्स अग्रीमेंट नसेल आणि लायसन्सचा जो करार तुमचा नसेल तर या सेक्शनमधून तुम्ही कुठल्याही प्रकारे लायबल नाही आहात, जे की तुम्हाला दुपटीने डॅमेजेस देणे किंवा एक्सपायर झाल्या लगे रिकव्हरी ऑफ पोजेशन कुठल्याही प्रकारे ते लायबल होत नाही. आणि कम्पेटंट ऑथॉरिटीसुद्धा या सेक्शन थ्रू तुमचा दावा जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲडमिट करून घेणार नाही. ठीक आहे. So the second is explanation for the purpose of this section. For the expression landlord includes a successor in interest who becomes the landlord of the premises as a result of a death of such a landlord, but does not include a tenant or such a tenant who has given a premises on the license. इथे लँडलॉर्ड मीन्स जो कोणी मालक आहे ज्यांनी लायसन्सर म्हणून लायसन्सीला लायसन्सचा एक लेखी करार करून प्रॉपर्टी लायसन्स ॲग्रीमेंट करून दिली आहे तोच लँडलॉर्ड आहे. मग ती प्रॉपर्टी टेनंट किंवा सबटेनंटनी वगैरे तिकडे पास केली असेल अगेन ऑन द लायसन्स, बट इथे त्यांना लायसन्स म्हणण्यात येणार नाही, त्यांना सबटेनंटच म्हणण्यात येणार आहे. जो ओरिजिनल लँडलॉर्ड आहे त्यालाच इथे लँडलॉर्ड म्हणायचं. अन ॲग्रीमेंट ऑफ लायसन्स इन रायटिंग shall be conclusive evidence of the fact stated therein. सो याच्यामध्ये एव्हिडन्स कॉन्क्लुझिव्ह प्रूफ मांडला जाणार आहे जो की तुमचा लेखी लायसन्सचा करार आहे त्यालाच इथे कम्पेटंट ऑथॉरिटी तुमचा कॉन्क्लुझिव्ह एव्हिडन्स मानण्यात येणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द सेक्शन 23 अँड 24 ऑफ द रेंट कंट्रोल ॲक्ट. जो कोणताही उर्वरित भाग आता समोर आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू सो मच.